सुधीरजी गरज साहेब खरं तर जैन पिढीचे लोकप्रिय कामगार नेते म्हणून ज्यांनी आपला कार्यकाळ सांभाळला, अगदी त्याच वेळेला भारतीय मजदूर संघ, पोर्ट फेडरेशन, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी या वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष, त्याच वेळेला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अनेक उपक्रम ज्यांनी आपल्या हाती घेतली. मग आदिवासी वाड्यांवरती जाऊन प्रत्येक वाडी वस्तीवरती अन्नधान्यांचं वाटप असेल, त्याच वेळेला आपण पाहिलं तर जो जैन पिढीमधील सर्वाधिक मोठा दांडिया उत्सव ज्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवात ज्यांनी करून दिली आणि अगदी त्याच वेळेला मग मोठे मोठे उपक्रम, मग इर्चाळवाडी असेल, महाडमध्ये आलेला पूर असेल, तिथे नेहमीच सहकार्य आणि योगदान हे सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उड्डाणचं पोचत असताना आपण सातत्याने पाहायला मिळालं. जिथे मोठ्या अडचणी ना तिथे आवर्जून सुधीर गरज सामाजिक संस्था आपला हात पुढाकार करत असताना सातत्याने पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा आदरणीय भाई चषक जी आपण पाहत आहोत, सुधीर गरज साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. भावेश नाईक आणि त्यांच्या साथीला विशाल भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. करेश पहिल्या षटक घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या दरम्यान ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला आपण पाहत आहोत. 5 षटकांची ही लढत पाहायला मिळेल. एकंदरीत या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचेस या 5-5 षटकांच्याच खेळवल्या जाणार आहेत आणि याच्याकडे कल राहील आयोजकांचा. पहिला बॉल उजव्या बाहेर होता, ऑन साईडला केला, सिंगल अवेलेबल होती तिथे, परंतु रिक्स घ्यायची नाही आहे कारण संघाकडे चांगल्या दर्जाचा ताफा आहे, सुसज्जित करण्यात आलाय. संघाकडे खेळाडू चांगले आहेत, परंतु जोखीम घ्यायची नाही. संघावरती अडचणी ओढावल्या जातील अशा प्रकारचा कोणतंही कृत्य करणं हे संघासाठी हानिकारक राहील. यावेळेचा बॉल ऑन साईडला केलाय, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. टाकला, यथेच्छ असा समाचार घेतला, सरळ बॅटने केलेला अशोक. आणखीन एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईक बॅटिंग करतोय. चॉप करण्याचा प्रयत्न, उजव्या बाहेरचा बॉल खोलात टाकला, वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला होता. निसंशयपणे हा बॉल येणार याची चर्चा होतच होती कारण यादीचा चेंडू पुढ्यात टाकला होता, रूम दिला होता आणि तदनंतर एक वाईड यॉर्कर जो मात्र पाहायला मिळाला. पुढे सरकला, फ्रंट लेग पुढे आणला, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, अगदीच क्लॉक स्वीप अटेंड करण्याचा प्रयत्न करत होता जिथे मैदानाच्या आतमध्ये भावेश. मोठे स्ट्रोक आले जरूर, परंतु गोलंदाजी करत असताना करेश मात्रे देखील सांगतोय मीही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. पुढचा बॉल लोअर फुल टोस, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. पेट्रोलिंग करतोय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवत असताना एक धावेने आता मात्र संघाला पुढे सरकावं लागणार आहे कारण ज्या रीतीची रन्स येत होत्या, पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आला, पुढच्या बॉलवरती इरादे स्पष्ट केले भावेशने, तिथून पुढे धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. काय कमालीची गोलंदाजी झाली आहे पहा. खोलात यॉर्कर स्वरूपाचे चेंडू इथे आता आले, धावा रोखल्या. अगदी षटकारानंतर 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च केले. यावेळेला स्वीप केलाय, ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4. हा येतोय खणखणीत चौकार. लॉक स्वीप केला, स्वाईप करणं जसं काही डेबिट आणि क्रेडिट कार्ड त्या रीतीने हा स्वीप इथे पाहायला मिळाला. इथे मनगटाचा वापर चांगल्या स्वरूपाचा करत असताना विशालने हा चौका ठोकलेला पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. जमेची बाब ही राहिली आहे की आघाडीची जोडी आता जमली आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर चांगल्या रीतीने बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चहू बाजूला जागा बनवत असताना केलेले स्ट्रोक असतील, पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन्स गोळा करण्याचा प्रयत्न असेल कारण मागील सामन्यामध्ये जिथे आपण पाहिलं ना तर करेश मात्रेने पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या होत्या. इकॉनॉमिकल ज्या गोलंदाजाला नेहमी स्ट्रॉंग आपण पाहिलं त्याच्या अगेन्स्ट रन्स गोळा केल्यात. एखादा फ्रंट लाईन गोलंदाजाच्या अगेन्स्ट रन्स येतात ना त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाचे धाबे अक्षरशः दणाणतात. तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये.
अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज. ज्याला स्ट्राईक मिळते तो मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करतोय गोलंदाज उमेश नाईक. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला आले, हा फॉर्म पुल केलाय, चेंडूला गुल केलाय, सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट पॅरलल षटकार. हो, या खेळाडूला हलक्यात घेण्यासारखं देखील नाही आहे. अर्थात मैदानाच्या आतमध्ये भावेशी त्या दर्जाची बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. त्याच्या बॅटमधून एक चांगला षटकार येत असताना पाहायला मिळाला आहे. सिल्वर स्टार्ससाठी खुल्या गटाचं क्रिकेट चांगल्या दर्जाचं या वर्षीच्या हंगामामध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. मग रबर असू द्या, टेनिस असू द्या, त्याची बॅट नेहमीच बोलते ती धावांची भाषा. पुढचा बॉल, उमेशचा चेंडू उजव्या बाहेर वेगाने टाकला होता. हा बॉल च्या वेगाने चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे प्रचंड वेग आहे. उजव्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू, ही भातबड एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पटरीवरती वेगाने धावत असताना पाहायला मिळते आहे. गेले अनेक वर्षे याही खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलाय. कमी गतीने टाकला, लपेटण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट झालाय जरूर, परंतु एक सिंगल इथून कंप्लीट करण्यात आली आहे. उमेश नाईकच्या गोलंदाजीची चर्चा नेहमीच होते. पहा त्याचा हा बॉल कमी गतीने टाकला होता. ऍक्शन रिप्ले पहा, ज्या रीतीने हा बॉल टाकला, अगदी उलटा टाकला, कमी गतीने, मनगटाचा वापर चांगला केला होता. अगदी फिंगर रोल केले नाही तर अगदी आपण पाहिलं ना तर बॉलला हातामधून डिलिव्हर करत असताना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याच्या बॅटमधून निश्चित पाहायला मिळाला. रिॲक्शन्स इथे सारं काही सांगून जातात भावेश नाईकच्या. तो नाखुश होता आपल्या स्ट्रोक सिलेक्शनवरती, ड्रिल्स करून दाखवत होता की मोठा स्ट्रोक अटेम्प्ट व्हायला हवा होता. 18-0. पुढचा बॉल, खोला टाकण्याचा प्रयत्न, उजव्या बाहेर निघाले, ऑन साईडला रूम बनवलाय जिथे डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो वेगाने, रन्स प्राप्त होतात त्या दोन. एकेरी दुहेरी धाबांची चांगली सांगड घातली जाते. मोक्याच्या क्षणी मोठे स्ट्रोक येतात, धाबा येतात, ही जमेची बाब आहे संघासाठी. आणि त्या दर्जाचं क्रिकेट दोन्ही फलंदाज करत असताना आणि खेळत असताना पाहायला मिळाल्यात. भावेश नाईक आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याच्याकडून तसा झालेला नाही आहे, कारण 8 बॉल 14 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती एकंदरीत आपण पाहत आहोत 20 धाबा धावफलकावरती आहे. यावेळेचा बॉल देखील खोला टाकण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. वीस धाबा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, आडव्या बॅटने फ्रंट लेग पुढे काढला, ऑन साइडला आकाशाला गवसनी घेणारा स्ट्रोक इथे खेळलाय, परंतु काय झेल टिपलाय, बाउंड्री लाईन वरती अफलातून झेल इथे पाहायला मिळाला. अमानवीय झेल, फलंदाज बाद. डबल माइंडेड स्ट्रोक होता की काय, कारण फटका खेळत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल भोईर बाद झाला, परंतु कौतुक करेन मी, बाउंड्री लाईन वरती काय झेल टिपला होता. ऍक्शन रिप्ले पहा, कमी गतीने टाकला, शरीरापासून दूर खेळले, उसळी घेणारा बॉल होता आणि त्याला हवेमध्ये खेळत असताना बाउंड्री लाईन वरतीचा हा झेल पहा. क्षेत्ररक्षकाचा बॉडीचा बॅलन्स एका हातामध्ये झेल टिपला. अफलातून भूषण होते त्या ठिकाणी. अगदी टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेक्षक वर्ग तिथे सातत्याने गर्दी करून आहेत. उरण तालुक्यामध्ये काही विशिष्ट बाबीसाठी गर्दी होते, जी गर्दी तिथे आपण पाहतोय, परंतु काही जे काय प्रेक्षक वर्ग, चाहता वर्ग देखील तिथे आहे, त्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळाला. स्कोर कार्डवरती धावा आता थांबल्यात 20-1. नवीन बॅटर धीरज भोईरला आपण पाहतो आहोत. धीरज भोईरने अनेक स्पर्धांमध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा सातत्याने बिखरला. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर सातत्याने एक प्रतिती यश, प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु त्याला आपण अभिनंदन या गोष्टीसाठी करायला हवं ना की आगामी कालावधीमध्ये तो आखाती देशांमध्येही
आपल्या आयुष्यातली पहिली टूर करत असताना तो दाखल होत असताना पाहायला मिळणार आहे आणि त्याचं आणखीन एक स्वप्न पादाक्रांत तो करतोय. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि सातत्याने सर्वाधिक ऑलराऊंडर खेळाडू असणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 20 बनल्यात, 2 षटकांचा खेळ संपलाय, 10ची धावगती आहे. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान करेश पुन्हा एकदा दाखल होईल. सरप्राईज पॅकेज हा राहिला ना की करेशला आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय बाळाला मागे ठेवलंय. काही कारणास्तव किंबहुना धावा थांबवण्यासाठी ही रणनीती असावी. आपण भान ठेवून ही ज्या योजना आखल्यात त्या अंमलात आणणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल आडवा बाटणे, इंटेन्शन क्लिअर आहे त्या फलंदाजाचे. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. प्रिन्स 11 कासार उडवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ टेंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस करणार आहोत. प्रिन्स 11 कासार वडवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ टेंबिवली टीम. कमी गतीने लपेटण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. वॅकंट एरिया, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूवरती वेगाने येतोय. रन्स कंप्लीट करण्यात आल्यात. अर्थात 2 धावा इथे येत असताना पाहायला मिळाल्यात. संघासाठी एक एक धाव महत्वाची असताना मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. जिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 आहेत. धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 28 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. या षटकामध्ये काहीतरी वेगळा रौद्र रूप जणू काय धारण केला या फलंदाजाने. ऑन साइडला केलेला स्लॉक स्वीपवरती षटकार, तदनंतर मिस टायमिंग जरूर झालाय, परंतु आत्मविश्वास आता मात्र पुन्हा एकदा इथे त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळाला. हा फॉर्म पुल केला. पुल पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. षटकार. गांव शहर में इलाके में कोई टक्कर दे. चांगला अशोक पुन्हा एकदा पाहायला मिळतो. ऑन साइडला षटकार अर्जित केला. 34 बनल्या, 34 ऑन दी बोर्ड. आता धाव फलक जे आहे ना ते मुंबईच्या टॅक्सीच्या मीटर प्रमाणे धावू लागलाय. रन्स वेगाने येत असताना पाहायला मिळतात. 34 बनल्यात, 34 धावा धावफलकावरती आहेत. वेगाने ही धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. रनसाठीची काही धावा गोळा करण्यासाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये चालू होती आणि ती इथे कामी येते संघासाठी. 11 बॉल 28 वरती भावेश नाईक बॅटिंग करतोय आणि या फलंदाजाची बॅटिंग नेहमीच क्रिकेट रसिक नेहमी लाईक करतात. तो भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. युवा वर्गाला नेहमीच पसंतीस पडणारा असा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी कमी कालावधीमध्ये या खेळाडूनेही यशाची उंच शिखरं गाठली आहेत. वेगाने टाकला, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे चाललाय. चेंडूच्या खाली जजमेंट चांगलं होतं, परंतु इथे चुकी झाली आहे. त्याच्या माध्यमातून देखील रन्स मिळतील. जीवदान प्राप्त झालाय भावेशला. 2 जीवदान लगातार एकाच षटकामध्ये त्याला प्राप्त झाल्यात. जीवदान क्रिकेटमध्ये हानिकारक राहतात, परंतु बॅटिंग चांगल्या दर्जाची खेळाडू हा करतोय. जीवदान मिळवलेला त्याचा लाभ त्याने घेतलाय. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल कमी गतीने टाकलाय, शरीरापासून दूर ठेवला, बॅटची लिडिंग एज घेतली आणि हे क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला जो स्तर आहे ना तो उंचवायला हवा. करेशने आवर्जून म्हणाला की मी रायगड नगरीमध्ये दाखल झालो, सर्वाधिक दूरवरचा ट्रॅव्हल मी केलाय, आपल्या संघाला घेऊन मी इथवर आलोय आणि इतका दूरवरचा प्रवास करून देखील तुमचं जे स्टँडर्ड आहे ना ते क्षेत्ररक्षणाचं ते उंचवायला हवं. टेक द कॅचेस, विन द मॅचेस आपण नेहमी म्हणतो. 37 बनल्या, 37 ऑन दी बोर्ड आहेत. एक फलंदाज बाद, 37 ला 1. ला 1. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. ला 1 आपण बाद झालेला पाहत आहोत. 13.88चा करंट रन रेट जो काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे आणि एक चांगल्या रणनीतीने बॅटिंग होते असंच म्हणावं लागेल. धीरज ऑन स्ट्राईक.
कमी गतीने हलक्या हाताने शॉट बॅक लेफ्टने केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. कासारवडोली टीमचा कॅप्टन आणि टीम भिवली दोन्ही टीमचे कॅप्टन या चला आपण टॉस करणार आहोत. पुढच्या सामन्याचा टॉस करण्यात येईल. प्रत्येक दिवसामागून आपण 2 संघांना पुढे घेऊन जात आहोत. अर्थात इथून जिंकणारा संघ हा थेट आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये अर्थात सुपर 8 मध्ये शेवटच्या रजनीमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. रात्रकालीन ही स्पर्धा आणि जिथं एक भव्य दिव्य असं स्वरूप आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल ऑन साइडला लांब लचक, जितका उंच तितकाच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. घेऊन सुरुवातीला या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टाकल्या होत्या, परंतु काय स्ट्रोक अटेम्प्ट केला होता पहा. ऍक्शन रिप्ले. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून एक सुंदर साऊंड आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंड पाहायला मिळाला. षटकार आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती अर्थात 44. 13 बॉल 37 वरती नॉट आउट खेळतोय भावेश. 5 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. बॅटिंग करत असताना या खेळाडूने इंटेन्शन क्लिअर केले. मोठी बॅटिंग मी मैदानाच्या आतमध्ये करणार. हा धारावेकर म्हणत असतील की हाथी घोडे तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है, मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. भारी पडतो हा खेळाडू प्रतिस्पर्ध्यावरती मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. रन्स गोळा केल्यात त्याने. चांगली बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 44ला 1. येणारे चेंडू आता मात्र केवळ इथून शेष राहिले ते एकंदरीत 12. आणि 12 बॉल मध्ये जास्तीच्या धावा गोळा करत असताना किंबहुना एक अर्धशतक इथे डाऊनलोडला टाकले असं म्हणावं लागेल. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडूवरती जिथे येईल तद्वर मात्र उमेश नाईकला आपण पाहतोय. खरं तर एक वेगवान गोलंदाज तो आहे. फिटनेस अफाट आहे त्याच्याकडे. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो. भादवड एक्सप्रेस ज्याला आपण पाहिलं, एक सिंगल आली आहे, 45 बनल्यात, एक फलंदाज बाद. भावेश स्ट्राईक वरती आहे. त्याची आज ही जी काय अपॉइंटमेंट आहे ना धाबांची, ती किती महत्वाची राहते. अर्ध्या शतकांची अपॉइंटमेंट त्याची महत्वाची असेल. आज त्याला मिळाली आहे का हे पाहावं लागेल, कारण अर्धशतक त्याला कंप्लीट करतोय का भाई चषकाचं. कमी गतीचा बॉल ऑन साइडला, आकाशाला गवत निघाला, जणू का आकाशाला बुक्की मारत, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बुक्की टेंगुड, षटकार. चौदा बॉल 43 धावा, 6 षटकार या बहादराच्या बॅटमधून आल्यात. 51 धावा, अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करत असताना वरद विनायक दारावे या टीमचं अर्धशतक कंप्लीट. 51 धावा. ऊर्जेचा प्रचंड मोठा संचार त्याच्या शरीरामध्ये झालाय. त्याला जीवदान मिळाल्यानंतर पुढचा बॉल आणखीन एक धमाका. 49 धावा, नॉट आउट. संघाची धावसंख्या 57. प्रेम चव्हाणच्या अगेन्स्ट षटकार. सांगते तुम्हाला हलक्यात घेऊ नका आमच्या भाईला. 50 धावा, 332चा स्ट्राईक रेट या फलंदाजाचा. 326चा स्ट्राईक रेट. 7 षटकार आलेत या फलंदाजाच्या बॅटमधून. 49 मधले 60 षटकार. अगदी जणू काय षटकारामध्येच डील करत होता. आज व्यापारी वाटलाय मला तो. आज व्यापारी वाटलाय षटकारांचा. लांब लचक षटकार आलेत भावेश नाईकच्या बॅटमधून. पुढचा बॉल हलक्या हाताने, अर्धशतक कंप्लीट होता है. इस टीम की ये जान है. टेनिस क्रिकेट की आन बान शान है. ये खिलाड़ी अर्धशतकों का प्रधान है. बॅटिंग आवडली असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये मित्रांनो.
अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. 312चा स्ट्राईक रेट, 7 षटकार, 16 बॉल, 50 धावा, नॉट आउट. आणि भाई चचकाचा पहिलं अर्धशतक ठोकण्याचा मान, सन्मान आणि बहुमान मिळालाय तो भावेश नाईकला. षटकाराला त्याच्या बॅटमधून 7. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला धीरज भोयरने पार्टी जॉईन केली आहे. डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चौसष्ट धावा फलकावरती आहेत. या स्पर्धेची जशी लेवल आहे ना तशी या मॅचची लेवल आता वाढत चालली आहे. धावा येऊ लागल्यात. फलंदाजांनी जी काही यथेची अशी धुलाई केली आहे, जणू काय ताव मारलाय गोलंदाजांच्या अगेन्स्ट. यावेळेचा बॉल खाली राहिला, वीक वान चेंडू पाहायला मिळाला. अगदी या षटकामध्ये 20 धावा आल्या. ऍक्शन रिप्ले आपण शेवटच्या बॉलचं पाहतोय. प्रेम चव्हाणचा हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला होता. यष्टीरक्षकाला वरती बोलावलं होतं, डॉट बॉल आला. एकंदरीत 64 बनल्यात. एक फलंदाज बाद, 4 षटकांचा खेळ संपलाय. या पण पुन्हा एकदा टॉस साठी इन्व्हाइट करतोय. प्रिन्स 11 कासा रोडवली आणि त्याच्या अगेन्स्ट टिंबिवली टीम. दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करणार आहोत पुढच्या मॅचचा. भावेश नाईकचे जे अर्धशतक पाहायला मिळालं ना, अगदी त्याच्या अर्धशतकासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आला. रणजितजी पाटील बोकडविरा यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज, अर्धशतक भावेश नाईकचा आलं, त्याच्यासाठी कॅश प्राइज आला. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. शेवटचा आणि निर्णायक अंतिम षटक. संघाचा एक महत्वाचा गोलंदाज पाहना. मागील सामन्यामध्ये ज्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, 1 षटक 3 धावा आणि 1 विकेट प्राप्त करणारा बाळाला या मॅच मध्ये शेवटचे षटक दिलंय. पुढचा बॉल, खोलातला बॉल हे यावेळेला ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोप्पा झेल टिपलाय. परंतु 17 चेंडू आणि 50 धावांची ही इनिंग तुम्हा सर्वांना आवडली असेल ना, तर या बॅटरसाठी टाळ्या होऊ द्यात. भाई चषकाचा पहिलं अर्धशतक ठोकणारा बहादर भावेश नाईक होतोय बाद. दुसरा फलंदाज बाद झाला. हा डगआउट तुम्ही पाहता स्क्रीनवरती. संघाचा कर्णधार अजून बाकी. अनेक वेळेला चर्चा करत असताना सचिन नेहमी म्हणतो की या खेळाडूला बॅटिंग लवकर येत नाही. मुळात तोच अर्थात विकी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतो. शेवटच्या षटकामध्ये हर्षजी भोईर यांच्या माध्यमातून देखील या धाराव्या टीमला शुभेच्छा आल्यात. हाफ ट्रॅकरचा बॉल पाठीमागे ठेवला होता. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. लवकरात लवकर आपण पुढच्या मॅचचा टॉस करूयात. 65ला 2, 5वं षटक बाळा तरे. पुढचा बॉल यावेळेला देखील कमी गतीने टाकला. या खेळाडूची ही खासियत राहिली आहे. तो कमी गतीने चेंडू आता तो फिंगर रोल करतो. बाहेरच्या बाजूला चेंडू काढण्यामध्ये यशस्वी राहतो. आणि डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांना नेहमीच क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की देवाचा वरदहस्त प्राप्त होतो त्यांची लाईन. हाफ ट्रॅकर टाकला. कमी गतीचा बॉल होता. यावरती सफशेल नाखुश असेल फलंदाज विकी. मोठे स्ट्रोक तो नेहमीच खेळत असताना पाहायला मिळाला. या स्क्रीनवरती आपण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा येत असताना पाहायला मिळते आहे आदरणीय सुधीजी गरज साहेब, अर्थात भाईंना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. आणि अगदी त्यांच्या शेजारी IPLचा गोड आवाज
कुणालजी दाते सर यांना देखील आपण पाहिलं यावेळेचा खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने खेळण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, केवळ एक सिंगल येते. पहा, मी ज्या गोलंदाजाचा प्रामुख्याने उल्लेख केला तो नेहमीच इकॉनॉमिकल चांगला पाहायला मिळाला आहे, किंबहुना मागील मॅचमध्ये आणि या मैदानावरती त्याला रास्त आलेलं हे क्रीडांगण आहे. आपण पाहत आहोत नितेजी पंडित सर आणि त्याच वेळेला कुणाल सरांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. या स्पर्धेमध्ये आज त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आहे. 67 बनल्या, 2 फलंदाज बाद आणि या गोलंदाजाला शेवटचे षटक दिले. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फ्लॅट पॅरलल, धीरज भोईच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकाराच्या मदतीने 73ला 2. खरं तर या व्यासपीठाच्या समोर एक चांगली सुबक सुंदर अशी रांगोळी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंनी ही रांगोळीच काढली षटकार चौकारांची आणि त्यामध्ये रंग भरलेत. दुहेरी घेत असताना फलंदाज आपली विकेट इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जी अडचणीमध्ये आली होती, परंतु रन्स कंप्लीट झाल्या त्या अर्थात 2. संघाची धावसंख्या 75. एकंदरीत चहू बाजूला जे काही टोले जंग आणि अतिशय फटकेबाजी पाहायला मिळाली आहे ना, जी काही लाइटिंग सजवली आहे दाराबे टीमने. कोलातला हा बॉल ऑन साइडला केलाय, स्वतःला ऍडजस्ट केलाय आणि पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येणारा चौकार बनवल्यात. 79चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. 80 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहे. या पण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. कासारवली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मी लक्ष वेधेन ते या पण टॉससाठी टेंबिवली टीमचा कर्णधार चला उपस्थित व्हा. आकाश रिपट ॲज अ कॅप्टन म्हणून आपण त्याला पाहणार आहात, तो उपस्थित झालाय. कासार वडवली टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. चला आपण लक्ष वेधतोय ते अर्थातच संघ प्रिन्स 11 कासार वडवली टीमचा कॅप्टन आहे. टेंबिवली टीमचा कॅप्टन या टेंबिवली टीम चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. पूर्वार्ध संपला, 79 बनल्या, ज्यामध्ये आपण एक अर्धशतक पाहायला मिळालं आणि या 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. काय घडणार या भाई चषकामध्ये, काय बिघडतंय या विशाल काय अशा लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडतं काय बिघडतं. इच कॉइन इज अ डिफरंट साइड, नाण्याला दुसरी बाजू आहे. या आपण ऐकूयात कुणालजी दाते सरांचा आवाज, व्हॉइस ऑफ IPL. मिळाला हा पण पूल केला, पूल पॉवरफुल आणि जिथं एक भव्य दिव्य असं स्वरूप आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल ऑन साइडला लांब लचक, जितका उंच पाहावं लागेल कारण अर्धशतक त्याला कंप्लीट करतोय का भाई चषकाचं. कमी गतीचा बॉल ऑन साइडला, आकाशाला गवत निघाला, जणू त्याच्या शरीरामध्ये झालाय. त्याला जीवदान मिळाल्यानंतर पुढचा बॉल आणखीन एक धमाका, 49 धावा, नॉट आउट. संघाची धावसंख्या
रणजित जी पाटील बोकडवीरा यांच्याकडून पारितोषिक आहे. अर्धशतकाची जी खेळी झाली भावेश नाईक याच्यासाठी हे पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. जयेश भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकला. तर सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025चा हा क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या समोर रंगतोय, जिथे एक सगळ्यात मोठं टार्गेट सेट झाल्याने ते लक्ष आहे या मॅचमध्ये 80 धावांचं. 80 टू विन भादवडच्या संघाला या धावा करायच्या आहेत. दारावे या टीमच्या विरुद्ध खेळत असताना वरद विनायक दारावे विरुद्ध भादवड अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉससाठी यायचे. टीम टेंबिवली आणि टीम प्रिन्स 11 कासार वडवली. आमच्या मेन स्टेजवर टॉस केला जाईल. तर चला, राजेश ठाकूर यांना विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आजच्या रजनीतील बिपौलमधील पहिल्या फेरीतील खरं तर हा तिसरा सामना एकीकडे असेल कासार वडवली तर दुसरीकडे आहे टेंबिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. खरं तर एक चकचकीत आयोजन आणि त्या आयोजनात या संघांना आमंत्रित केलं आहे. समवेत सुधीरभाई घरत मुख्य आमचे प्रेरणास्थान टॉससाठी आमंत्रित केलं जाईल. आणि आजच्या या स्पर्धेतील खरं तर कासार वडवली आणि टेंबिवली संघ आजच्या रजनीतील ही महत्त्वपूर्ण लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. कासार वडवली कॅप्टन कॉल टेल हेड. तर टेंबिवली संघाचा संघनायक निर्णय काय असणार आहे? आम्ही बॅटिंग करू. एवढ्या दूरवरती खेळण्यासाठी आलात. याच्या अगोदर कासार वडवली टीम आपल्यासोबत कधी या सीझनमध्ये खेळली? हो, केलेली आहेत. नेहमी कधी ते हरवतात कधी आम्ही हरवतो, चालत राहते. या पॅरलल आहेत, समांतर आहेत. या वेळेला निश्चितच एक महत्त्वपूर्ण लढत आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर दुसरीकडे असणार लढती झालेल्या आहेत, कधी तुम्ही कधी ते, अशा प्रकारच्या लढती झाल्यात. यावेळेस ही वरचढ असणारा संघ कोणता त्याचं चित्र अगदी थोड्या वेळात स्पष्ट होईल. आयोजनाच्या संदर्भात काय म्हणू शकाल? आयोजन तर चांगलाच आहे, कारण एवढी मेहनत करणं इथं नाईट बनवणं थोडं डिफिकल्ट असतं आणि खेळायला बी चांगलं वाटेल. येस. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण निर्णय आयोजकांच्या प्रत्येक सामने हे 5 षटकांचेच खेळविले जाणार आहेत. त्या निर्णयाबद्दल काय वाटतं? 5 ओव्हर केला तर थोडं चांगलं होतं. म्हणजे 5 ओव्हरसारखं म्हणजे 4 ओव्हरमध्ये कधी फास्ट गेम केला लागतो. 5 ओव्हरसाठी स्लो म्हणजे किती स्कोअर असतो ते करू शकतो आपले. चला, तर लढत महत्त्वपूर्ण पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांना दिल्या जात आहेत शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल. खरं तर आपण हॉटस्टारवरती जो आवाज ऐकलात नाव आहे कुणालजी दाते सर. चांगला हुक शॉट आणि इथे धावा येतील, धावा बुक होतील. 4 येतोय चौकार, 4 धावा मिळतील. हुक शॉट, त्याच्यावर 4 धावा आल्या. टीमची धावसंख्या 7. भादवड संघ सगळ्यात मोठं टार्गेट चेस करण्यासाठी उतरलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे आणि कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. रनआउटची संधी आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात प्रेमने. पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा स्कोर बोर्डवर आहेत. भादवड टीमच्या खात्यामध्ये 1 फलंदाज बाद. रायगड जिल्ह्यातील एक अग्रमानांकित आणि वलंकृत अशी स्पर्धा आपल्या समोर. उरण तालुक्याचा सन्मान, टेनिस बॉल क्रिकेटचा अभिमान वाढवणारी उरण तालुक्यातील मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. वीर वाजेकर क्रीडांगण इथून पुढे 5 दिवस सज्ज झाले. ही स्पर्धा संपन्न होत असताना 26 तारखेला या स्पर्धेची मुहूर्तमेढ म्हणजेच आजच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला गेला आणि तिथून या स्पर्धेला सुरुवात झाली. तिसरा सामना तुमच्या समोर रंगतोय, जिथे दारावे संघाने एक मोठं टार्गेट सेट केलंय. ते आहे 80 धावांचं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा केल्यात टीम भादवडने. सेकंड ओव्हरमध्ये धीरज भोईर दमदार असा अर्धशतक पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालं. भावेश नाईकच्या बॅटमधून अर्धशतकीय खेळी आणि त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते जमा आहे. धीरज भोईर गोलंदाजीसाठी पहिला बॉल.
पहिला बॉल खोलवट टप्प्याचा बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फुटवर्क नाहीये करेशकडे. पाहिल्यानंतर जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉल टाकला धीरज भोईरने. समोरून बॉलला फिरवलं. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आदरणीय सुधीर भाई घरत यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा तुमच्या समोर पाहायला मिळते. फुलटॉस होता, कव्हर्सला उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न चांगला, झेल टिपलाय, दुसरी विकेट गमावली आहे. दुसरा धक्का भादवड टीमला 9-2. प्रिय कामगार नेते आदरणीय सुधीर भाई घरत यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा म्हणजे भाई चषक तुम्ही पाहताय 2025. भारतीय मजदूर संघ पोर्ट फेडरेशन राष्ट्रीयचे ते कोषाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, जोएल कन्स्ट्रक्शन आणि श्री वरद लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दिलदार असं व्यक्तिमत्व आहे. समाजसेवेचं व्रत पुढे तो वारसा चालवणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि आपण पाहिलंय अनेक समाज उपयोगी कार्यक्रम त्यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पार पाडले जातात. मग आदिवासी वाडीवरती जाऊन अनेक वेळेला अन्नदान असेल, वार्षिक अन्नदान त्यांच्या माध्यमातून सुरू असतं. गरजू आणि गरीब कुटुंबातील व्यक्तींना वस्तू वाटपाचा कार्यक्रम ते नेहमीच पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मग पैठणीचे कार्यक्रम असतील, डान्स प्रोग्राम असतील आणि ज्या ज्या वेळेला समाजावर संकट आलं, मग इर्शालवाडीची घटना असेल, महाडची दुर्घटना असेल, त्या वेळेला त्यांची सामाजिक संस्था नेहमीच पुढे आली आहे. असे व्यक्तिमत्व आहे सुधीर घरत सामाजिक संस्था आयोजित भाई चषक तुम्ही पाहताय. धीरज भोईर कमालीची गोलंदाजी, सातत्याने डॉट बॉल येत आहेत. सलग 3 डॉट बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. चौथा बॉल घेऊन मुकेश मतेच्या समोर बॉल हवेत आहे. कव्हर पॉइंटला फिल्डर येतोय, स्वतः धीरज धावलाय. वड कॅच, कॅच ऑफ द नाईट. अप्रतिम झेल टिपलाय फलंदाज मुकेश मते. बॅक टू द पॅव्हिलियन. काय झेल टिपलाय, बॅटची कडा घेतली आहे. कव्हर पॉइंटला बॉल हवेत होता, स्वतः धीरज भोईर धावला आणि शेवटपर्यंत नजर ठेवत असताना एक अप्रतिम दर्जेदार झेल इथे टिपलाय, संपन्न केलाय. फलंदाज बाद होतोय मुकेश मध्ये. विकेट आली आहे आणि आता अडचणीमध्ये वाढ होत आहेत भादवड संघाच्या. बॅक टू बॅक विकेट गमावल्यात. दुसरं षटक सुरू आहे. धावा झाल्यात फक्त 9. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार जाधव फलंदाजीसाठी. धावा झाल्या स्कोर बोर्डवर जोशी, माफ करा तुषार जोशी. धावा झाल्यात 9. 3 फलंदाज बाद. बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला. पॉवर प्ले तेवढा चांगला गेलेला नाहीये. 3 फलंदाज बाद झालेत भादवड संघाचे आणि दबावमध्ये पूर्णपणे संघ असेल, कारण 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अजून 71 करायचे आहेत. 9 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल देखील निर्धाव येतोय. मेडन आणि 2 विकेट या ओव्हर मध्ये आलेले आहेत. निर्धाव षटकाची समाप्ती होते. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 9-3 भादवड. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. उरण तालुक्यातील मानाची स्पर्धा सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025 मधली ही पहिली रात्र आहे. आदरणीय भाईंचा हा सन्मान आहे. सुधीर भाई घरत यांचा हा सन्मान. ही स्पर्धा आणि सातत्याने चर्चेमध्ये असते स्पर्धा. आज देखील पहिला दिवस असताना चांगली गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यातल्या त्यात चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत. पुढील जे 2 संघ, एक ठाण्यावरून कासारवडवलीचा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय, तर एक टेंबिवली जो भिवंडी तालुक्यातील संघ आहे इन ॲक्शन असणार आहे पुढच्या मॅच मध्ये. टॉस झालाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टेंबिवली टीमने.
ओव्हर नंबर 3 भावेश नाईक अर्धशतकवीर. फुलर लेनचा बॉल होता, पंचांचा इशारा येतोय हा वाईड बॉल असेल, लेग स्टंपच्या बाहेर. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 10. 70 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 70 धावा. 5-5 षटकांचे सामने, सगळेच्या सगळे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 25,000 रुपये रोख व आकर्षक भाई ट्रॉफी देऊन सन्मान होईल. चेंज ऑफ पेस, गती काढली या बॉलवरची, ऑन साईडला दिशा दिली आहे. डीपमध्ये फिल्डर आहे. जोपर्यंत मिड विकेटला बॉल अडवला जाईल सचिन नाईक यांच्याकडून तोपर्यंत 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 11. नेल्सन आकडा, परंतु 3 फलंदाज बाद झालेत. दबाव बॅटिंग करणाऱ्या साईडवर आहे, भादवड या संघावर आहे. या सामन्यावर नक्कीच वर्चस्मा राहिलाय, पूर्णपणे वरचं ठरताना दिसतोय टीम दाराबे. बॉल हवेत आहे, कॅच हिटचा कॉल केलाय. डीप मध्ये फिल्डर थोडासा दूर आहे. 1 टप्पा घेत बॉल अडवला जाईल. बॅकअप मिळतंय. एकच धाव इथे मिळते. खराब रनिंग बिटवीन द विकेट. समीकरण सातत्याने बदलतंय. दबाव भादवड संघावर. पहिल्या डावामध्ये अर्धशतक आलं आणि तिथूनच हा संघ बॅकफुटला गेलाय. लेग स्टंपवर परत एक वेळा वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13. 3 फलंदाज बाद. एका टीमचे 3-13 नक्की वाचतील आता या मॅच मध्ये. आणि त्याच्या उंबरठ्यावर संघ भादवड आहे. त्याचं कारण आहे संघाचे फलंदाज अपयशी ठरले. 3 लवकर बाद झालेत. 13 धावा आहेत. हा चांगला हेलिकॉप्टर फटका सजवलाय. बॉल गॅप मध्ये जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला षटकार. 6 धावा. भाई चषक जेएनपीटीचे लोकप्रिय कामगार नेते आदरणीय श्री सुधीर भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. नो बॉलचा इशारा आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज प्रेमच्या बॅटमधून. जयप्रकाश पाटील, प्रकाश भोईर, भाईचे जीव लग यार, भाईचे जीव लग यार, भाईचे जीव लग यार. संकेत कडू, ज्ञानेश्वर भोईर आहेत साथीदार, आहेत साथीदार, आहेत साथीदार. आम्ही चुकणार नाही, आम्ही झुकणार नाही, तुम्ही ताकद लावू नका. आम्ही चुकणार. चांगली तरी मी म्हणेन प्रेम चव्हाणच्या बॅटमधून धावा येत आहेत. नो बॉल होता. नो बॉलवर षटकाराला म्हणजे 7 धावा ऍड होतील. फ्रीट आहे. बॉल हवेत आहे. परत एक वेळा जास्त उंच केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. सचिन नाईक जज करतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल प्रेम. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने आता आकार घेते. धावा झाल्यात 28. 28 धावा स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावर असताना 80चं टार्गेट आहे. 28 धावा स्कोर बोर्डवर. अजूनही 52 धावा करायच्या आहेत. परत एक वेळा फ्लिक केला ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रेक्षक बनून राहील. प्रेमच्या बॅट मधून हा येतोय उत्तुंग षटकार. सध्या तरी पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय प्रेमच्या बॅट मधून. जागेवरूनच कडे हा फटका सजवला. 6 धावा. टीमची धावसंख्या 34. 34. 80चं टार्गेट आहे. धावा यायला सुरुवात झाली आहे. परत एक वेळा फुल टॉस होता. बॅक टू दी बॉलर खेळला. स्ट्रेट हिट. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग धीरजची. स्ट्राईक ठेवेल प्रेम चव्हाण आपल्या जवळ. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 35. थँक्यू. खरं तर यावेळेस आपण पाहू शकाल VVIP ग्रुप अतिथी कक्षामध्ये विराजमान आहे. दीपक ठाकूर, किरण पाटील, सुदीप यांचा ग्रुप. या ग्रुपमधील एक हिरा निखलला, ज्याचं नाव खरं तर नीलकंठ शेठ घरत, ऐन कमी वेळात आमच्यातून निघून गेला. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस होता. आता आमच्या मैत्रीचे धागे एवढे परिपक्व होते ना की तुटले तर श्वासाने तुटतील आणि नाही तुटले तर तलवारीच्या घावानेही तुटू शकणार नाहीत. आणि जाऊन एवढे महिने झाले तरी अजूनही आठवण तशाच आहेत. म्हणून या भाई ट्रॉफीला मी नीलकंठ शेठ घरत
यांच्या नावानं एक स्टँड बनविला आहे. अगदी बाजूला रायगडची एक्सप्रेस, रायगड एक्सप्रेस, खरं तर जिला आम्ही नेत्रावती एक्सप्रेस म्हणायचो, डोल्याची पारणं फेडणारी गोलंदाजी मैदानावरती असायची, स्वर्गीय सुधीर तांडेल स्टँड. आणि त्याच्या अगदी बाजूला आमच्या भाईंचे पिताश्री आदरणीय हरिभाऊ शेठ घरत यांच्या नावाने 3 स्टँड या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. VIP ग्रुपच्या मेंबरच्या नावाने एक सुद्धा स्टँड. जाऊया कॉम्बॉक्सकडे परत एकदा मॅचकडे. चांगला बॉल, ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे. मागचं षटक निर्धाव टाकलं होतं या धीरज भोईरने. मेडन ओव्हर 2 विकेट आणि याही ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने केली. म्हणजे आतापर्यंत त्याने सलग 7 डॉट बॉल टाकलेत त्याच्या स्पेलमध्ये. 35 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 11 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 45 रन. चांगला फटका, फ्लॅट चाललाय, फिल्डर आहे, प्रयत्न चांगला होता, आतमध्ये ढकललाय बॉल. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. 1 रन शॉट, पंचांचा इशारा, 1च धाव मिळेल. धावा होते 36. ही चूक केली आता प्रेमने. लवकर दुसरी धाव स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता आणि म्हणूनच 1 धाव त्याने शॉट काढली आणि 2 पंचांचा निर्णय आला. 1 रन शॉट, त्यामुळे 1च धाव मिळेल. तो चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली डीपमध्ये, लॉंग ऑफ रिजनमध्ये. 22ने बॉलला आतमध्ये ढकललं. ही चांगली लाईन, बॉल चांगला फिरवला. नॅचरल लेग ब्रेक ओव्हर द विकेटने. चांगला बाहेर काढला बॉल, डॉट बॉल येतोय. 36 धावा. आता हळूहळू कुठेतरी औपचारिकतेच्या दिशेने हा सामना वाटचाल करतोय. त्याचं कारण आहे टार्गेट मोठं होतं, परंतु सध्या मी म्हणेन प्रेम चांगला लढलाय. प्रेमने झुंज दिली आहे एकाकी या मॅच मध्ये. बॅक टू बॅक डॉट बॉल. औपचारिकता आता या मॅच मध्ये दिसते. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. 1च धाव तिथे ऍड होईल. टीमची धावसंख्या 37, 37 धावा. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. 43 धावा करायचे, 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील अशी परिस्थिती आली आहे. ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये देखील फक्त 2च धावा खर्च केल्या धीरजने. 2 ओव्हर 1 मेडन, 2 धावा 2 विकेट. बॉलिंगचं त्याचं विश्लेषण राहिले. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 37ला 3. टीम भादवळ 6 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता. प्रिन्स 11 कासारवडवली या टीमच्या संघ नायकाने लगेचच आयोजकांशी संपर्क साधायचा आमच्या मुख्य व्यासपीठावर. बॉल हवेत आहे, यावेळेला जास्त उंची गाठली आहे, अंतर मिळाले का पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगलं जजमेंट फलंदाज बाद. सदोतीस धावा, 4 फलंदाज बाद. 5 बॉलचा खेळ आणि 5 बॉलची औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅच मध्ये असं दिसतंय. कारण सातत्याने विकेटही गमावल्यात, धावाही जास्त खर्च केल्या. पहिल्या डावामध्ये अर्धशतक आलं. आणखीन एक डॉट बॉल दीपक ठाकूरचा. फुटवर्कच नाहीये, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय फलंदाजाला.
बॅटची कडा, विकेट कीपर कडे बॉल टर्न होईल पर्यंत 1 धाव मिळते. 3 बॉल आणि 42 धावा करायचे. बॅटची कडा आणि आणखीन एक रन इथे मिळेल. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचंय आणि टीम प्रिन्स 11 कासार वडवली चे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधा आमच्या आयोजकांची. $39 धावा झाल्यात. ओ चांगला फटका, आकाशातला गवस निघालणारा फटका, बॉल सीमा रेषा पलीकडे. 6 धावा षटकार, शेवट गोड करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच या व्यक्तिमत्वाला कोणीच इथे हलक्यात घेत नाही आणि घेऊ शकणार नाही असं हे व्यक्तिमत्व आहे. सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बाई चषकाचं आयोजन तुम्ही पाहता आणि इथे औपचारिकता देखील आता संपली आणि हा सामना इथे जिंकलाय टीम दारावेने. अभिनंदन टीम दारावे. दारावे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. वरद विनायक दारावे या टीमने सलग 2 सामने जिंकले आणि सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय 32 टीमच्या या स्पर्धेमध्ये. आणि आता प्रेझेंटेशन कडे आपण वळूया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल भावेशला. 2000 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल भावेशला. अभिनंदन भावेश नाईक. नाईट मॅचचं आयोजन केलंय, आयोजन हाय दमदार, आयोजन हाय दमदार, आयोजन सुधीर भाई सामाजिक संस्था हाय त्यांची पावर, हाय त्यांची पावर, हाय त्यांची पावर. सांगतोय तुम्हाला भाईच्या आमच्या वाटेला जाऊ नका, सांगतोय तुम्हाला भाईच्या आमच्या वाटेला जाऊ नका. आमच्या भाईला सांगतोय तुम्हाला हलक्यात घेऊ नका, आमच्या भाईला सांगतोय तुम्हाला हलक्यात घेऊ नका. गावच्या सुधीर भाईला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाऊया. ज्या ठिकाणी रवी पाटील असतील, ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष, सध्या सौना उपसरपंच पदावरती विराजमान केलंय. रणजित पाटील बोकडविरा यांच्याकडून या मॅन ऑफ द मॅच